तर शिवाजी पार्क मैदानावर नागरिक येण्यास सुरुवात झाली असून या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे हुबेहूब दिसणारे व्यक्तिमत्व आढळून आले। विकास महंत यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी। पाहूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी काही वेळातच दादर शिवाजी पार्क या ठिकाणी येणार आहेत, पण त्याआधी जे आहेत हुबेहूब नरेंद्र मोदी यांच्यासारखे दिसणारे एक व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेले आहेत। नेमकं जाणून घेऊयात काय नाव आहे त्यांचं, कुठून आले आहेत। साहेब काय सांगाल, कुठून आलेले आहात? मी विकास महंत आणि जनता मला प्रति नरेंद्र मोदी म्हणून म्हणतायत आणि मी चेहरा बरंचसं सिमिलर असल्यामुळे मोदीजींच्या आणि माझ्या चेहऱ्यामध्ये बरंचसं साम्य असल्यामुळे मी मोठ्या प्रमाणात 2014 पासून काम करतोय आणि मोदींचे विचार फक्त हिंदुस्थानात नव्हे तर देश विदेशात अनेक ठिकाणी घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न असतो आणि घेऊन जातोय। मध्यंतरी मी लंडनला होतो, हाँगकाँगला होतो, आता 25 तारखेला परत हाँगकाँगला चाललोय। मोदींचे विचार सगळ्या ठिकाणी नेण्याचा माझा प्रयत्न असतो आणि लोक खूप प्रेम करतात। आज फक्त हिंदुस्थानची जनता प्रेम करते असं नाही आहे, आज जगामध्ये कुठेही मी गेलो ना की लोक तेवढीच प्रेम करतात। आपण मोदीजींना बघतो ना जगात गेल्यानंतर काय होतंय ते, तर हे आपलं सौभाग्य आहे की आज आपल्याला मोदीसारखं एक व्यक्तिमत्व आज आपल्या प्रधानमंत्री म्हणून मिळालेलं आहे। यावेळेला सुद्धा विचार करायला हवा, त्यांनी जे कार्य असामान्य केलेलं आहे हिंदुस्थानासाठी, तर याचा विचार जनतेने करायला पाहिजे। गेल्या वेळेला लहर थी, इस टाइम पे सुनामी लाना है। आपण बघू शकतो की हुबेहूब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे दिसणारे विकासजी आपल्यासोबत होते। काही क्षणांसाठी असं वाटलं की खरंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत सुरू असल्यासारखं। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्र पवार सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।